भावना तू बस बस ये सावकाश बस शांतपणे. अहो मला खरं खरं सांग, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? अहो हो सिद्धिराज, मी अगदी बरी आहे, काही नाही झालं. गोट्या कशा पडल्या हॉलमध्ये? आनंदी तू खेळत होतीस? मी काय विचारतोय तुला? अहो तिने नसेल केलं काही, चुकून झालं असेल ना. भावनाला बाळ होणार आहे की नाही आता? मग भावना ही खोलीत जेव्हा आराम करत असेल तेव्हाच खेळायचं, इतर वेळी खेळायचं नाही, कळलं? सॉरी सिद्धू बाबा, मी मुद्दामून नाही सांडल्या गोट्या. ये काय, इतकं काही नाही झालं. हा अहो तुम्ही जरा शांत व्हा. सिद्धू काय रे, काय झालं? आई हॉलमध्ये गोट्या सांडल्या होत्या. भावना आत्ता घसरून पडली असती. 1000 वेळा या गोष्टी होत आहेत. इथून पुढे भावनाच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा मी खपवून घेणार नाहीये. अरे हो, पण जरा शांत हो. भावना, मला आधी एक सांग, तुला कुठं लागलं तर नाही ना? म्हणजे तुझी तब्येत ठीक आहे ना? नाही आजी, मी अगदी बरी आहे, काही नाही झालं. अगं आजी, मी सावरलं म्हणून ठीक आहे. याच्या पुढे भावनाच्या आजूबाजूला वावरताना सगळ्यांनी जबाबदारी देणे, काळजीने वागा. आणि आनंदी तू सुद्धा मोठी बहीण होणार आहेस तू आता. भावनाची आणि येणाऱ्या बाळाची तुला सुद्धा काळजी घ्यायची आहे. सिद्धू अरे, मुद्दाम केलं नसेल तिने, असं ओरडू नकोस. आई काळजी म्हणूनच ओरडतोय ना. भावना मला खरं खरं सांग, तुला बरं वाटतंय का? खरंच काही नाही होते, बरं वाटतंय मला. तरी सुद्धा मला असं वाटतंय की आपण डॉक्टरांकडे जाऊया. त्यांनी तुला तपासणं की माझी मनाची खात्री पटेल. अहो कशाला, काही गरज नाही, काही नाही झालंय मला. भावना तरी सुद्धा चल, माझ्या मनाचं समाधान होईल म्हणून चल. पण चल. अहो अगं भावना, तो एवढा आग्रह करतोय ना, तर जाऊन यायला काय हरकत आहे ग तुला? पण जा. बघ आता आजी सुद्धा बोलते. चल ना भावना प्लीज. आनंदी, मी आणि बाबा डॉक्टरांकडे जाऊन येतो.